रामकृष्ण अरे बाबा आज चाललो होतो कॉलेजला. भाऊंच्या दुकानामध्ये काहीतरी काम निघलं म्हणे, ते बोर्ड घ्यायचं म्हणे, प्रोजेक्ट आमचा वाला. बरं म्हटलं घ्या भाऊ. नंतर आलो भाऊ लेक्चरला, काही लेक्चर वगैरे केले. आणि आज खूप लवकर कॉलेज सुटलं बरं का माझं वालं. अरे भाऊ लेक्चर करून चाललो आहे मी, एक शेवटचं ऑफ लेक्चर आहे तेवढं तो ऑफ घेऊ द्या भाऊ. आलो ऑडिटोरियममध्ये मस्त बसलो भाऊ, झोपायचं मन झालं मला डायरेक्ट. एवढं भारी हिरवळ वगैरे भाऊ नाही का. नंतर भाऊंचं आज जेव्हा सुरू झाले झालं 4:30 वाजता. अरे काय येडा बिडा आहे काय. नंतर कॉलेज सुटलं भाऊ, हे काय वाटतंय का काय माहिती. अकॅडमी आता म्हटलं इंजिनियर सोडून आता मी अकॅडमी करू का. तरी बघा ना गर्दी, ट्रॉफिक तर फुल जाम झाली भाऊ. अवघडची गाड्या निघणंच अवघड आहे त्याच्यामध्ये. बाबा काय हो काय अवघड, डायरेक्ट गाडीला उभे राहिले आडवे. समजून सांगितलं म्हणे बाजूला म्हणे, हे बेवड्या बाजूला म्हणे. तर बाबा बाजूला झाले. त्याच्यामध्ये आमचे परम मित्र आले ऋषिकेश भाऊ, आपल्याच नाव करी. ते इतके लागत होते ना फोटो येण्यासाठी. म्हणे तुमची जिम बघायला यायचे म्हणे. जिम तर बघायला आलो, कपडे वगैरे चेंज केले, परत चाललोय आता. कुठं चाललं माहिती आहे भाऊ, कोण डायरेक्ट पार्टी आपल्याला. इथं तर खाणं चुकीचं आहे बरं का स्ट्रीट फूड, पण मग खातोय तरी आपण. बहुत लागत होते नुसते व्हिडिओ काढायसाठी. म्हटलं काय भाऊ काय करावं याला. नंतर आलो भाऊ इकडं, लस्सी वगैरे पिलो. त्याच्यामध्ये लस्सी लवकर येत नव्हती भाऊ, किती टाईम बसलो मग नंतर लस्सी आली. त्यामध्ये स्ट्रॉ दिला भाऊ यांनी, लवकर त्या स्ट्रॉनं जाय ना मध्ये. हे म्हटलं ते का स्ट्रॉ काढून आपलं सुरू व्हा म्हटलं. नाही का लस्सी वगैरे पिलो आणि परत जिमला जॉईन झालो. तर लाईक आणि फॉलो करा. जय श्रीराम.